मी ओमराजे अहमद पडवळकर. आता आपण खडकांच्या प्रकाराविषयी माहिती पाहूया. अग्निजन्य खडक. ग्रॅनाइट हा अग्निजन्य प्रकारचाच खडक आहे. बेसाल्ट हा खडक सुद्धा अग्निजन्य प्रकारचाच खडक आहे. बेसाल्ट हा खडक महाराष्ट्र पठार आणि सह्याद्री पर्वत रांगांमध्ये आढळतो. हा आहे जांभा खडक. हा सुद्धा अग्निजन्य प्रकारचा खडक आहे. जांभा खडक हा कोकण किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये आढळतो. ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर जमिनीखाली शिलारस आणि जमिनीवर लाव्हारस थंड होत जातो. या प्रक्रियेतून तयार होणाऱ्या खडकांना अग्निजन्य खडक असे म्हणतात. हे खडक पृथ्वीच्या अंतर्गत भागापासून तयार होतात, त्यामुळे त्यांना मूळ खडक असे म्हणतात. हा वाळूचा खडक. हा सुद्धा स्तरित खडकाचा एक प्रकार आहे. हा आहे मांजरा खडक. मांजरा खडक हा अत्यंत खूपच कठीण थर असतो, त्यामुळे या खडकातून पाणी अजिबात झिरपत नाही. मी ओंकार जितेंद्र इंगळे. स्तरित खडकाविषयी माहिती पाहूया. हा आहे चुनखडक. चुनखडक या खडकाचे रूपांतरण संगमरवर या रूपांतरित खडकामध्ये होते. ही आहे शाहाबादी फरशी. ही सुद्धा स्तरित खडकाचाच एक प्रकार आहे. आपण घरामध्ये जी रांगोळी वापरतो ती रांगोळी डोलोमाइट या खडकाला दळून केली जाते. मी आहे शिवम सोपान बजुटे. आपण स्तरित खडकाविषयी माहिती जाणून घ्या. हा आहे दगडी कोळसा. या दगडी कोळशाचे रूपांतर काही हिऱ्यामध्ये होते. मी आहे अलिना रियाज तांबोळे. हा स्तरित खडकाचा एक प्रकार आहे. स्लेट ही दगडी पार्टी बनवण्यासाठी होतो. आपण आता पाझर तलावापाशी आलेलो आहे. इथे काही खडकाचे प्रकार आहेत. वर मुरुम, मध्ये मांजऱ्या म्हणजे तापारे खडक आणि खाली गेरू खडक आहे. इथे खडकाचे तीन प्रकार पाहिले. हा आहे पाझर तलाव पाणी जिरण्यासाठी तयार केले जातात. पाणी जिरत नाही याचे कारण आहे अपार्य खडक म्हणजेच मांजरा खडक. मांजरा खडक म्हणजे अपार्य खडक. याला पंक्चर करून पाणी जिरवले जाऊ शकते. आता आपण इथे पाहू शकतो. इथला मांजऱ्यामध्ये अपार्य खडक काढून टाकलेला आहे. त्यामुळे इथे पावसाळा असून सुद्धा पाणी जिरले आहे. रबराचे झाड लावणार आहोत. रबराच्या झाडाच्या मुळ्या खोलवर जाणार नाहीत, तर इथे पसरतील, कारण ह्या खडकाच्या खाली अपार्य खडक आहे. अपार्य खडकाला छिद्र पाडण्यासाठी याचा उपयोग करायला अशा प्रकारे आपण पाहू. तर झाडाच्या मुळ्या खोलवर जाण्यासाठी बोरवेर किंवा वेगळ्या साधनांनी त्याला आपण छिद्र पाडू. झाडांच्या मुळ्याबरोबर जमिनीवरील पाणी खाली जाईल. आमच्या गावचा भूस्तर अपार्य खडकाने बनलेला आहे, त्यामुळे पाणी अडवा पाणी जिरवा याला मर्यादा येतात. मात्र अपार्य खडक पंचर करून पाणी जमिनीत जिरवणे शक्य आहे. खडक हा पंचर करून त्यात झाडे लावल्यास झाडांची मुळे खडक भेदून पाणी जमिनीत जिरवण्यास मदत करतील.